मित्रांनो, आपण पाहताय बिनजोडचा बेताज बादशाह ज्या बैलानं अखंड महाराष्ट्रावरती राज्य केले आणि प्रेम करणारे लोक आहेत की खरंच एखादा मुका प्राणी काय करू शकतो, एखादा माणूस आपल्या आयुष्यात येऊन जेवढ्या गोष्टी करू शकत नाही तेवढा एक मुका जीव करू शकतोय आणि ती मथुरनं साध्य करून दाखवले. आज आपण बघितलं तर पेडगावचं मैदान झालं, चांगल्या रीतीनं पार पडलं आणि त्यानंही पब्लिकचं मन जिंकलं आणि बघल तिकडं त्याच्याच रील्स किंवा त्याचाच व्हिडिओ सगळीकडं मथुरच दिसतोय. कारण त्यानं कारकीर्द पण त्याची तेवढी केलेली आहे. समीर भाई आपल्यासोबत आहेत. कारण काय होतं, मथुर पळतोय पण त्याच्या पाठीमागं भरपूर लोकांचा हात आहे. जसं समीर भैयांचा पण हात आहे, राहुल दादा येते किंवा त्यांची सगळी टीम आहे किंवा इथली सगळी नेरमधली टीम आहे. भाई आता ही जी दोन मुलं दिसते त्या मुलांनी अक्षरशः एखादा काय होतं आजकाल माणूस आपल्या घरातल्यांच्या काही गोष्टी ऐकत नाही. एखादा घरातला म्हणला दुकानात जावा किंवा हे करा बाजाराला जावा, चालत कोण जात नाही, गाडी पाहिजे. आज 150 किलोमीटर जवळजवळ अंतर आहे तिकडून इथपर्यंत. तेवढा प्रवास बिना चपलीचा पायी वारी करत आले. प्रथमतः मी त्यांचं खरोखर खूप आभार मानतो की त्यांनी जो नवस बोलला त्या नवसाला 100% मथुरनं यश दिलं आणि तो नवस फेडण्यासाठी त्यांनी वाटेगाव ते नेर बिना चप्पलची जी वारी केली. 130 ते 140 किलोमीटर अंतर असेल वाटेगाव ते नेर. रात्री ते 7-7:30-8च्या दरम्यान पोहोचले दोघं पण जसं आता तुम्ही बघताय वारकरी जसे पंढरपूरला आळंदीवरून निघतात, जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसं तसं वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो. तसं या काल दोघांचं मी आधी फोन करा तेव्हा थोडासा विकनेस पण त्याचा आवाज कमी यायचा त्यांचा, पण जसं जसं त्यांना नेर 2 किलोमीटर राहील त्यावेळेस मी फोन केला तर ते पूर्णपणे जोशात असल्यासारखे असा त्यांचा आवाज येत होता. आणि जसे आपल्या गोट्यावर आले अक्षरशः मी रात्री बघितलं की त्या दोघांनी जसा मथुर पाहिला तसं त्या दोघांच्या पण डोळ्यातनं पाणी आलं. मित्रांनो बघा, आता त्यांच्याकडे वळूया. आता इथपर्यंत आला, डोक्यात काय होतं ज्यावेळेस तिथनं हल्ल्याला त्यावेळेस आणि इथं पोचला? असं वाटत होतं की जसं आपण रामला भेटतोय, जसं हनुमान जंगलातनं उडी घेतलेला रामासाठी, तसं मी पण तिथनं प्रत्येक पावलावरती मथुर मथुर म्हणून हितपात्र पोहोचलो. आता काय होतं माहित आहे का, आता कुठल्याही क्षेत्र असू द्या, कुठलेही चांगलं आपण ज्यावेळेस कार्य करत असतो त्यावेळेस देवाचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी असतो. पण ह्या मथुरचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे असं मी म्हणेन. कारण तुम्ही मला फोनवरनं पण सांगितलं की ज्या वेळेस मी मथुरचा चेहरा डोळ्यासमोर आणायचो त्यावेळेस एक काहीतरी एनर्जी यायची, पॉवर यायची आणि डबल स्पीडनं चालायचा तुम्ही. मथुरला भेटायची एवढी ओढ होती. मथुरला जेव्हा पाहिलं पहिल्यांदा तेव्हा पुन्हा एकदा माझ्या लक्षाची आठवण आली मला. काय काय अडचणी आल्या? अडचणी काहीच नाही आल्या. मथुरचे एवढे फॅन फॉलोईंग होते, प्रत्येक वाटेवरती आम्हाला थांबून नाश्ता असेल, गार बाटली, नाश्ता वगैरे सगळी मदत केली. जेवणापासून ते सगळी मदत राहण्यापासून. आता मी मित्रांनो त्यांचं आल्यानंतर पाय बघितलं, पायाला फोड्या वगैरे सगळं. पायाला फोड्या आले ते किंवा जखमा पण झाले ते? काय जखमा नाहीत त्या, आनंदाचा क्षण आहे तो माझ्यासाठी. मथुरसाठी मी काही पण करू शकतो. यंदाची वारी माझी 2026ची वारी माझी नेरला होती. 2027ला माझी वारी आडवली कळण्याला असेल. मग पेडगावला मथुर 2027ला गुलाबात राहावा अगर न राहाव, पण मी आडवली कळण्याला 2027ची वारी करणारच. मित्रांनो बघा, किती ताकद असेल मथुर या शब्दात. कारण काय होतंय, आज ह्या कलियुगाच्या काळात अशा गोष्टी घडायला लागल्या ते की बऱ्याच काही गोष्टी आपण बातम्या बघत असतो किंवा मीडिया माध्यम आहे सगळीकडं, ज्या गोष्टी नाही घडायला पाहिजे त्या घडते त्या, पण अशा पण काही चांगल्या गोष्टी घडतात त्या अशा मुख्य नंदींच्यामुळे घडते ते. आज मथुरची बरीच फॅन फॉलोविंग आहे, पण त्या फॅन फॉलोविंग मध्ये ज्यावेळेस कुठल्या फॅनचं इतिहासात नाव नोंद होईल त्यावेळेस 100% तुमचं नाव यात कायम निघणार आहे, जोपर्यंत इतिहास आहे तोपर्यंत. मी इतिहासात राहावं वगैरे न राहावं, पण मी ह्या देवासोबत कायम राहणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ह्याचं नावच घेऊ, पुढे पुढे चालणार.
आणि मी सगळ्यांचा म्हणजे आपल्या मोठ्या लक्षाचा ग्रुप आहेत ना, हम्म. दादा असतील, तातू असतील, भाऊ असतील, हम्म. समीर भैया हम्म. यांचं खूप मनापासून आभार मानतो. कारण की मला इथं येण्यापर्यंत हम्म. समीर भैयानं खूप मदत केली. प्रत्येक वाट्यावरती कुठं पात्र आलाय, काय खाल्लं का नाही, हम्म. नाश्ता केला का नाही. हम्म. आणि मी पण तुमचे पण आभार मानतो तुमच्या मुलाखतीतच. हम्म. तुम्ही पण मला दिवसातून 2-3 वेळा कॉल करायचा हम्म. आणि विचारायचा, भाऊ कुठं पात्र पोहोचला, काय खाल्लं का नाही. तुमचे पण मी मनापासून आभार आहे. आता काय होतं माहिती आहे का, आम्ही कॉल करत असतो कारण काय होतं, एखादं चांगलं कार्य जर करत असलं भैया, तर 100% तुम्ही जसा सपोर्ट दिलाय तसा, की बाबा काय आहे, काय पाय दुखतात का वगैरे, काय सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. चांगल्या कार्याला सपोर्टच केला पाहिजे. हा 100% एवढं सगळे फॅन बैलावर जीव लावतात, एवढं प्रेम करतात. हम्म. त्याच पद्धतीने हे दोघं पण पायी चालत आले. हम्म. आणि तो निघाल्यापासून मी त्याला फोन करायचा, दिवसातनं 4-5 तरी फोन माझे त्याच्या व्हायचेच. कुठे पोचलास, नाश्ता वगैरे केला का, जेवण केलं का, थोडा आराम करा कुठेतरी, जास्त प्रवास करू नका, एक दिवस लेट झाला तरी चालेल, बरोबर. फक्त तुम्हाला जास्त त्रास होऊन देऊ नका. पण नाही, त्या बिचाऱ्याने ऐकलं. त्यांनी जे टायमिंग दिलेलं आम्हाला, की ह्या दिवशी ह्या टायमिंगला आम्ही पोहोचणार, त्या टायमिंगला ते पोहोचले जिथं. आणि मित्रांनो, आज काय होतं माहिती आहे, कुठलं पण तुम्ही काम करा जावं, ज्यावेळेस तुमच्या पाठीवर एखाद्याचा हात असतो किंवा सपोर्ट म्हणून त्यासोबत मित्राचा असेल किंवा भावाचा असेल, घरातल्यांचा असेल, आज ही भैया येते एक ताकद म्हणून त्यांच्यासोबत राहिले, की तुम्ही चालत राहा, मी पण तुमच्यासोबत चालत आहे. त्यामुळं कदाचित आहे ना, अशी ताकद ज्यावेळेस सोबत असते ना, त्यावेळेस 100% माणूस काय बी करू शकतो. आज त्यांनी पण तेवढीच साथ दिली शेवटच्या क्षणापर्यंत. मी म्हणतोय मथुर कट्टर फॅन हा पण आहे. हे ना हातावरती 1001 मथुर बनल्यावर हा. तुम्ही पण बघू शकता. कारण की हा भाव म्हणजे कधी ओळख नाही झालेली. कडगाव मैदानात मला भेटला, भावा म्हटला मला तुझ्यासोबत वारी करायचंय. मी म्हटलं बाबा 100%. त्यानं माझा नंबर घेतला, मला कॉल केला रात्री 12 वाजता. तो निघाला तिथून पुण्यातून. माझ्या पतुरेस्तवर त्याला पाटे 4 वाजलेले. तिथून मी माझ्या घरी नेलो, आम्ही चहा नाश्ता केला. मग तिथून आम्ही लगेच लक्षाच्या गोट्या गेलो, आशीर्वाद लक्षाचा घेतला आणि आम्ही तिथून वारी चालू केली आणि आज इथं वातूर आलो. भैया तुमचा परिचय द्या, काय नाव आहे, फक्त नाव सांगा. माझं नाव ऋषिकेश दादा केसकर, मी राहणार पुण्यात. मी दादांची जेव्हा रील्स बघितली का, तेव्हा मला असं वाटलं मला बी मथुरला जायची, एक वारी करायची इच्छा होती. पण ती आज पूर्ण झाली माझी इच्छा दादांमुळं. काय वारी करताना काय काय विचार डोक्यात द्यायचं? काय नाही, फक्त एकच नाव, फक्त मथुरचं. क्षणाला नाव एकच, फक्त मथुरचं. हा. राहुल दादा वगैरे काय बोलले का फोनवर? बोलले ना, दादांचा म्हणजे आलता फोन. दादा म्हणले सावकाश जावा, एक दिवस लेट होऊन द्या. समीर दादांचा 15 मिनिटाला फोन यायचा आम्हाला. काय नाही, काय त्रास नाही झाला, काय नाही, एकदम भारी वारी झाली. आणि मित्रांनो, या मथुरनं काय केलं असेल तर ज्यावेळेस त्या दिवशीची रील व्हायरल झाली, आज पण सगळीकडे व्हायरल आहे, अक्षरशः प्रेक्षक रडत होतं की एक नंदी काय करू शकतोय बघा. भैया बरेच जण बघितले मी, लेडीज असलेल्या किंवा जेंट्स असलेली, लहान मुलं पण मथुर मथुर करत होती. त्या इच्छा पेडगावच्या मैदानापासून तर खरंच त्याने पेडगावचं मैदान गाजवलं. भाऊ तुम्हाला खरं सांगू का, पेडगावच्या मैदानाचा जो गुलाल आहे तो 100% आपल्याला त्या प्रेक्षकांच्या म्हणून, मथुरचे जे फॅन आहेत त्यांच्यामुळे भेटला. कारण की आपली गाडी गटाला पुढे सुटून आलेली, 2-3 गाड्या सुटून आल्या, पण त्या गाड्या आडवा कोण काही गेलं नाही. पण आपली गाडी जेव्हा सुटून आली मथुरची, त्यावेळेस खरोखर म्हणजे इतका आनंद आम्हाला पण झाला की एवढं प्रेम बैलावर. अरे जीवाची पर्वा न करता त्या प्रेक्षकांनी बैल अडवला, गाडी अर्ध्यातच धरली आणि त्यांनी स्वतः गाडी खाली घेऊन आले. खरोखर त्या जो पेडगावचा हिंद केसरीचा सलग 3ऱ्या वर्षीचा जो गुलाल आहे ट्रिकचा, तो गुलाल आम्ही आमच्या टीम तर्फे सगळ्या त्या प्रेक्षकांना समर्पित करतो. मित्रांनो बघा, खरं सांगितलं भैयाने, कारण प्रेक्षक आहे ती चाहते म्हणून सगळ्या गोष्टी घडते त्या. आज मथुर पण प्रेक्षकांच्यासाठी काय करून दाखवते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. ज्याच्या वेळेस आटीतटीची लढत होती आणि त्यांचे फॅन किंवा राहुल दादा, समीर भैयांच्या इज्जतीचा प्रश्न असतो, त्यावेळेस त्या गोष्टी तो करून दाखवत असतो. बोलायची किंवा सांगायची काही गरज नसते, सगळ्यांना माहिती आहे त्याचा इतिहास. आता पायी वारी तर झाली, स्वप्न पूर्ण झालं. एक ज्यावेळेस कुणाचंही काही स्वप्न असतं ते पूर्ण होतं, त्यावेळेस एक वेगळा डोक्यात कुणाचा विचार असतो. बऱ्याच गोष्टींचं स्वप्न असतं. आज तुमचं ही स्वप्न पूर्ण झालंय, काय डोक्यात विचार आहेत की आज पूर्ण केलं? एक स्वप्न पूर्ण झाले दादा, पण अजून एक स्वप्न राहिले.
ते फक्त पूर्ण करायचंय. हम्म. राहुल दादा संग बोलायचं तुम्हाला. हम्म. ते बोललो की मी राहुल दादा सांगेन स्वप्न. हम्म. फक्त आता राहुल दादा संग बोलणं होईल का नाही हे माहित नाही. हम्म. पण तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सांगतो, हम्म. मथुर आमच्या लक्ष्याची स्मृती आहे ना, हम्म. म्हणजे माझं स्वप्न आहे ते. हम्म. मथुर आमच्या गावात येऊन सप्तहिंदकीचं मोठं लक्ष आहे. हम्म. त्याची स्मृती आहे ना, हम्म. त्याचं दर्शन घेण्यासाठी एकदा आमच्या वाटेगावात आलं पाहिजे. हम्म. ही माझं दुसरं स्वप्न आहे. हम्म. आणि हे तेवढं पूर्ण झालं पाहिजे असं वाटतं. बाकी काय स्वप्न नाही माझं, मला काहीच नको आहे ह्याच्याशिवाय. तर राहुल दादा ही बाईट बघतीलच 100%. राहुल दादांचं एक वैशिष्ट्य आहे, आम्ही आता बरेच वर्ष झालं राहुल दादांना ओळखतोय. ज्यावेळेस कुठलाही फॅन असेल किंवा एखादा त्यांचा मित्र असेल, त्यांचा शब्द त्यांनी टाळलेला नाही, काय पाळते ती शब्दाचा. कुठला पक्का माणूस हा तर सगळ्यांना माहिती आहे राहुल दादा पाटील. हो 100% दिलेला शब्द पाडत नाहीत. आणि आजपर्यंत तुम्ही बघितले की एखाद्या पैरी करायला जर शब्द गेला तर तो शब्दच, मग त्याच्यापेक्षा जरी पुढचा स्पीडचा नंदी आला तरी ज्याला शब्द गेला त्याच बैलात बैल पळतो. आणि भाऊंनी बोलल्याप्रमाणे ज्यावेळेस आम्ही मोठ्या लक्षाच्या दर्शनाला गेलेलो वाटेगावला, त्यावेळेस आपण बैलच घेऊन जाणार होतो. पण नशिबानं आपला बैल आजारी पडला त्यावेळेस, त्यामुळे बैल नेता आला नाही. पण 100% आपण लक्षाच्या दर्शनाला मथुरला घेऊन जाऊ. आणि मित्रांनो, मथुर आपल्याला पळताना दिसतोय, नंबर करताना दिसतोय, पण ज्यावेळेस इथं गोठ्यावर असतो त्यावेळेस एक टीम असते. ती टीम भरपूर कष्ट करत असते, भरपूर कष्ट घेत असते, स्वतःचं काम धाम सगळ्या गोष्टी टाकून. त्यांचाही 2 शब्द घेतले पाहिजे. कारण त्यांना नाही बोलायला की बाकीची, कारण काय होतं, खुर्चीवर ठेवा. तर ही भैया पण आहे, ती भैया आता ही मला ज्यावेळेस इकडे आलो त्या दिवशी बी आलो, मैदानात आलो, कंटिन्यू इथं दिसते ती. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. कारण काय होतं, नुसता बैल तर पळत असतो, पण त्यामागे कष्ट घेणार आहेत ना, त्यांचंही कॅमेऱ्यासमोर त्यांनी आलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. काय सांगचाल प्रेक्षकांना, आज एवढं तुम्ही कष्ट घेताय, सगळ्या गोष्टी त्याला पुसण्यापासून असेल, त्याची देखभाल असेल, किंवा त्याला निकॅप घालण्यापासून त्याला धुण्यापर्यंत, त्याला सुट्टी असेल, किंवा त्याची काळजी घेणं, किंवा बा मथुरपाशी बसणं, सगळ्या गोष्टी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. जेवढं कष्ट करतोय त्याचं तो फळ आम्हाला देतोय. प्रत्येक मैदानात तो जेवढं कष्ट करेल त्याचं आम्हाला फळ देतोय. काय म्हणजे काय असेल त्याचं, रतीब चारणं असेल, पाणी पाजणं असेल, जेवढं त्यासाठी करेल त्याचं आम्हाला तो फळ देणारच. काय वाटतं त्या सानिध्यात असं? अजून बरीचशी टीम आहे आमची. आमचा टकुनाना, संकेत, जाकी, काटेबाबा, केंद्रे, भरपूर टीम आहे आमची इथली. ती पूर्ण टीम इथं घाटावर बैल आला की पूर्ण कष्ट घेतात मुलं गोट्यावर. त्याला व्यायाम देणं, चालवाय नेणं, मोकळ्या मातीत उकराय सोडणं, त्याचा खुराक वगैरे धुणं सगळं पोरं करतात. आणि आमची जी मुंबईची टीम आहे, गौरव, शुभम, जय असेल आमचा, ते पण इतकं कष्ट करतात ना तिथं मुंबईत बैल असताना. आणि इथं जरी आलं तरी असं म्हणजे असं वाटत नाही की आम्ही मुंबईच्या आहे. तर इथं जरी आलं तरी आपल्या घरात तसं मिळून मिसळून सगळ्यांच्या बरोबर असतात. आणि तर इथं आल्यानंतर ते सुद्धा बैलाला खूप कष्ट घेतात. म्हणजे सर्व टीमचं कष्ट आहे. आणि सगळ्यांना सगळ्या टीमला एकत्रित ठेवणं म्हणजे खायचं कोणाचं काहीतरी थोडंफार 19-20 होतं. पण आमची टीम अशी आहे की दादाने एक शब्द टाकला तर त्या शब्दासाठी आम्ही काय पण करतो. भैया काय सांगचाल, आज काय मथुर सोबत आहे, कुठलं बी संकट असू द्या किंवा कुठला आनंद असू द्या, सगळ्या गोष्टी करताय आणि त्याच्यासोबतच काय शेवटी ते आपलं काळीजच असल्यागत आहे. त्या पुढे काहीच नाही. इथं गोट्यात ज्यावेळेस येतात त्याकडे बघता, एक नजर टाकतं, त्यावेळेस काय वाटतं? त्याकडे दिवसात नाही एकदा तरी आलं तर त्याकडे बघितलं तरी समाधान वाटतं. असं वाटतं आपल्या गोट्यात एवढा मोठा बैल आहे, ते आमच्या गावाचं भाग्यच म्हणायचं, एवढा मोठा बैल आमच्या गावात सांभाळ येतो. कारण आज मैदान भरलं तर लाखो प्रेक्षक त्यासाठी सेल्फी त्याच्यासोबत काढा, किंवा दिवस त्याला बघणारी पण लोक आहेत, अख्खा दिवस उन्हात उभे राहते, त्याच्याकडे नुसते बघत बसते. बैलाचं काय फॅन फॉलोईंग जास्त आहे, बैलाची क्रेज आहे. आत्ता बैल अड्ड्यात म्हणलं तर सगळ्यात मोठा बैल सेलिब्रिटी म्हणून मथुरकडे पाहिलं जातं. बरोबर. कारण मी त्या दिवशी बघितलं पेडगावच्या मैदानात, आता मी प्रेक्षकांचे रिएक्शन घेतले तर काय लोक बोलले, फक्त आम्ही त्यासाठी आलोय 300-400 किलोमीटरवरून, फक्त आम्ही गटाला त्याच्यासोबत खाली गेलो, सीमेला त्याच्यासोबत खाली गेलो, फायनलला. म्हणजे अख्खा दिवस त्यांनी जेवणाची बी काळजी केली नाही की आपण गेलं पाहिजे. राहुल भाईंच्या सोबतच होते सगळे. काय देव शेवटी देवच आहे तो. भाई ह्या प्रेक्षकांच्या बद्दल काय सांगचाल, कारण त्यांच्यामुळे सगळ्या गोष्टी, आशीर्वाद महत्वाचा आहे. सगळ्यात मोठाचा आशीर्वाद लागतो.
आणि तोच आशीर्वाद आमच्या मथुरवर आतापर्यंत जो प्रेक्षकांनी दिला, एवढी साथ दिली आम्हाला, त्या सर्वांच्या आशीर्वादाचं फळ त्या सर्वांनाच देतो मथुर. कारण फॅनला कधीच नाराज होऊन देत नाही तो. ज्यावेळेस खरोखर इज्जतीचा सवाल येईल ना त्यावेळेस तो करूनच दाखवतो. आणि तुम्हाला मागाशी पण म्हटलं की पेडगावचा गुलाल जो आहे तो आमच्या टीमचं तर पूर्ण कष्ट असतेच, पण जर त्या दिवशी त्या प्रेक्षकांनी जर गाडी केली नसती तर आपली गाडी काहीतरी 19-20 झालं असतं. खरोखर मी त्यांचं खरंच अजून पुन्हा एकदा आभार मानतो. ते पायी वारी करत आली फक्त राहुल भाईंच्यासाठी आणि मथुरसाठी. हा, रात्री ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांचं सगळं आपण सत्कार केला, पूजन केलं. त्यावेळेस व्हिडिओ कॉल दादांना केला. हे दोघं पण बोलले व्हिडिओ कॉलवरती आणि दादाने त्यांना पण आभार मानले त्यांचे पण. मित्रांनो, शेवटचा प्रश्न विचारूया त्यांना. आज मथुर सोबत उभं राहिलाय, आज काय फिलिंग वाटते ज्यावेळेस त्याच्या सोबत एवढ्या जवळ आज मैदानात बघितलं तुम्ही तर एवढी गर्दी असती की त्या पुढे आपण जाऊ शकत नाही किंवा काय नाही, फक्त आज त्याच्या सोबत आहे. त्यासोबत फक्त मी मोठ्या लक्षामुळेच आहे. इतक्या जवळ राहणं म्हणजे सोपं नाही. आणि मैदानात सुद्धा आम्ही एवढ्या जवळ जायचा प्रयत्न केला पण जाऊ शकत नाही. पण माझं स्वप्न समीर दादा म्हटले ना 100% पूर्ण होईल. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. समीर दादा 100% बोललेत म्हणजे राहुल दादा बोलल्यासारखंच आहे आमच्यासाठी. बरोबर. मित्रांनो, सहकार्य येते आज आमचा आपण गोट्या वाजतो कंटिन्यू बैला बरोबर व्यायाम वगैरे द्यायला. आणि आज त्याचा बर्थडे असून सकाळी रात्री पण इथंच होता 11-12 वाजेपर्यंत. 12 वाजता त्याचा केक कापला आणि सकाळी परत 8 वाजल्यापासून इथंच आहे. बर्थडे असून सुद्धा कुठं बाहेर गेला नाही, बैला पशीच. मित्रांनो, पहिल्यांदा आपण त्यांना बर्थडेच्या शुभेच्छा देऊया माझ्या चॅनल तर्फे किंवा समीर भैया किंवा आपण सगळे त्यांच्यातर्फे. पहिल्यांदा तुम्हाला बर्थडेच्या शुभेच्छा. आता त्यासोबत सगळ्या गोष्टी टाकून आज बर्थडे असला की पोरं काय करते ती सेलिब्रेशन करायला बाहेर फिरायला वगैरे जाते. तुम्ही आज मथुर सोबतच आहे दिवसभर? मथुर सोबत आहे, पण त्याला बघितले की सकाळी माझा आनंद वेगळा झाला. मी पहिल्यांदा आल्याला त्याचं दर्शन घेतलं, इथं चप्पल काढली, पहिल्यांदा दर्शन घेतलं. माझा आजचा दिवस चांगला जायला असं वाघाचं मी असं दर्शन घेतलं. काय वाटतं त्यासोबत रोज असतं त्यावेळेस? त्यासोबत असल्यावर म्हणजे एक फील म्हणतात ना, ते एक वेगळंच वाटतं ते. अजून कोण काय बोलणार आहे का टीम मधलं? 2 शब्द बोल. काय सांगायचं आज मथुर सोबत तुम्ही बी रोज दिसताय? हाय, आता बैल आहे मोठ्यावर, घेतात काळजी, मुलं आमच्या घरचे सगळे असतो. मी जेव्हा मथुरची वारी करत होतो, ज्यांनी मला मदत केली त्यांचं काय नाव घेऊ शकत नाही सगळ्यांचं, बरोबर, पण मी त्यांचे आभार मानतो. आणि असंच तुमचं प्रेम आमच्या मथुरवरती राहून दे, आमच्यावरती राहून दे, राहुल दादावरती, समीर भैयावरती असंच शेवटपर्यंत प्रेम राहून दे. एवढंच. धन्यवाद. मित्रांनो, आपण ही शुभेच्छा करूया त्यांना पुढच्या वाटचालीस, कारण अजून भरपूर त्यांना गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये करायच्या आहेत. किंवा आपल्या मथुरला लाडक्या शुभेच्छा देऊया की जसा आत्ता पळतोय तसाच कायम पळत राहील आणि राहुल दादांच्या दावणीला कायम अशा मथुर सारखी बैल घडत राहतील. धन्यवाद.